नमस्कार मित्रांनो, लय दिवस झालं ब्लॉग काही टाकला नाही कारण कॉलेजची एक्झाम आहे. थोड्या दिवसात एडिट करायला वगैरे टाइमच भेटत नाही. मग आज थोडा टाइम भेटला तर एडिट वगैरे करून टाकला आणि थोडे दिवस काही टाकणं होणार नाही कारण की एक्झाम आहे. ते एक्झामवर पण कॉन्सन्ट्रेट करावं लागते कारण की CGPA खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, रूममध्ये असल्यावर पोरं एवढे कॉन्सन्ट्रेट करू देत नाही, तर म्हणजे काही पण उचल काही पण बोला बोली हे पोरांचं तर माहितीच असतंय. मग आलतो आज लायब्ररीमध्ये आणि एक बुक पण घ्यायची होती कारण कसं इंजिनिअरिंगला लागणारी फर्स्ट इयर पासून फोर्थ इयर पर्यंत प्रत्येक डिपार्टमेंटचे जे जे बुक इम्पॉर्टंट आहेत ते प्रत्येक बुक लायब्ररीमध्ये आहेत. ज्या ज्या मुलांना पाहिजे त्यांनी ID क्रिएट करून इथून घ्या कारण की कामाचे आहेत खूप पुस्तकं वगैरे. मग मित्रांनो, आलोत परत हॉस्टेलला कारण की आमचा एक मित्र आहे रोहन, त्याचा बर्थडे होता, ते सेलिब्रेशन पण करायचं होतं. अरे शिवाय देऊ नका रे. तर याला कोण सांगणार, आपलं म्यूट काय नसतं, डायरेक्ट ओरिजिनल कंटेंट असते. तर मित्रांनो, इंजिनिअरिंगचे पोरं म्हणल्यावर डायरेक्ट विषय हार्ड. भाऊला पेस्ट्री आणली केकची ऐवजी 40 रुपयाची आणि भाऊकून पार्टी घेतली 500-600 रुपयाची. पोरं इंजिनिअरिंगचे लय डेंजर आहे तो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मला मी नाही दिसलो रे. तर मित्रांनो, मग सेलिब्रेशन वगैरे झालं. रोहन भाऊची फिलिंग एकदम ढगात. मग त्याने सर्वांना बिर्याणी वगैरे ऑर्डर केली आणि बिर्याणी एक नंबर भारी होती आणि पोट म्हणे मालिक आय हाय हाय आज का तो दिन ही बन गया. त्यानंतर मित्रांनो, काय इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते ग्रुप डिस्कशन एकदा करून घेतलं. तर मग धन्यवाद मित्रांनो. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.